हे युनिट आणि आर्टिस्ट ह्युमन्स प्रस्तुत आजची ही आपल्या राष्ट्राच्या अमृत महोत्सवी वर्षासंदर्भात सोमवार संपन्न होणारी नाट्यगाथा आझाद हिंदची गाथा ही आपल्या पुढे सादर होणार आहे। आजच्या या कार्यक्रमाचं विशेष अतिथी स्थान ग्रहण केलेलं आहे आमचे सन्माननीय डॉक्टर दीपक भाऊ आसेगावकर। मी आमच्या महाविद्यालयाचे त्यामुळे आजचे सन्माननीय विशेष उपस्थित माननीय श्री दीपक भाऊ आसेगावकर, तत्वतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर चिट्टी पाटील सर यांना अशी विनंती करतो की संत शिरोमणी श्री गाडगे महाराज आणि आपले प्रिय मुलींनो, आझादीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आझाद हिंदची गाथा ही नाट्यकृती आपल्या पुढे सादर होत आहे। महाराष्ट्रातल्या 75 महाविद्यालयात ही नाट्यकृती सादर होत आहे। नेमक्या याच वेळी 75 ठिकाणी धन्यवाद सन्माननीय भाऊ। आपल्या महाविद्यालयाचे सन्मानित अशी मी त्याला विनंती धन्यवाद राजगुरू आणि सुखदेव यांचा स्मृती दिन आणि या ज्यांनी अनंत संदर्भ ग्रंथ चाललेले आहेत, विशेषतः विभा शिरवाडकरांचा ग्रंथ, स्मिता भागवतांनी लिहिलेला ग्रंथ आणि बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेले 14-17 दोन मोठे मोठे चरित्र ग्रंथ, एक त्यापैकी डॉक्टर नरेंद्र जाधवांचा आणि दुसरा त्यापैकी डॉक्टर चांगदेव खैरगुरू यांचा। आणि तुमच्यासारखे एक विद्यार्थी आणि दस्तूरकृत इतिहास यांचा हा संवाद आपल्याला पाहायला मिळणार आहे। या संदर्भात आपण बोलणार आहोत। आजच्या या कार्यक्रमाचा संक्षिप्त प्रास्ताविक आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सरिता चापके चंद्रकर मॅडम यांनी करावा अशी विनंती करतो। आदरणीय डॉक्टर वैशाली पांडे मॅडम, डॉक्टर उज्ज्वला गिखे मॅडम, डॉक्टर रवी चापके सर, डॉक्टर अमित सुरजोशी सर, प्राध्यापक आशालता बर्डे मॅडम, कर्मचारी आणि माझ्या सर्व विद्यार्थिनी मैत्रिणींनो, स्वातंत्र्य 75 महाविद्यालय 75 ठिकाणी 75 नाट्य प्रयोग सादर करीत आहेत आणि ह्या अनोख्या प्रयोगात आपले महाविद्यालय सुद्धा सहभागी झालेले आहे। या अनोख्या प्रकल्पात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय, NSS आणि आर्टिस्टिक ह्युमन्स यांचा संयुक्त सहभाग आहे, हे विशेष। आणि मी इथे ही जी संधी मला दिलेली आहे ती आदरणीय आपल्या NSS विद्यापीठाचे डायरेक्टर
आदरणीय डॉक्टर राजेश बुरंगे सर, तसेच यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक रत्नदीप गंगाळे सर यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. आणि त्याचबरोबर दर्शन महाजन सर आणि सुर्वे सर यांनी माझ्या विद्यार्थिनींना आणि मला ही जी नाटिका आहे, ही नाटिका कशा पद्धतीने प्रदर्शित करायला हवी, कशा प्रकारे त्याचं स्टेजवर प्रदर्शन व्हायला पाहिजे, हे सगळं त्यांनी ऑनलाईन आम्हाला समजावून सांगितलं. त्याची थीम समजावून सांगितली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. आणि 2 महिन्यापासून आम्ही ह्या नाटकेवर प्रॅक्टिस करतो आहे. सुरुवातीला मोठे मोठे प्रश्न निर्माण झाले की विद्यार्थिनींना महापुरुषांचे पात्र जमतील का, परंतु जसजशी वेळ पुढे पुढे येत गेली तसं एक उत्साह निर्माण झाला. आणि आज मी सांगू इच्छिते की ह्या नाटक पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटून जाईल की खरंच मुलीही हे सगळं करू शकतात. आझाद हिंदची गाथा हे जे नाटक आहे, ह्यामध्ये जवळपास 18 विद्यार्थिनी सहभागी झालेल्या आहेत. त्यांची नावं मी आपल्या पुढे वाचती आहे, त्यांचे पात्र आणि नावं. विद्या पूनम धैसकर BA फर्स्ट इयर, इतिहास कुंती अमित राठोड BA फर्स्ट इयर, झाशीची राणी स्नेहल मधुसूदन बर्डे BA फर्स्ट इयर, लोकमान्य टिळक साक्षी ढोकणे BA फर्स्ट इयर, भगतसिंग स्वाती जाधव BA फर्स्ट इयर, राजगुरू पल्लवी पौळ BCom फर्स्ट इयर, सुखदेव वैष्णवी बोंबिलवार BSc फर्स्ट इयर, बाबू गेनू संध्या आढाव BSc फायनल इयर, क्रांतिसिंह नाना पाटील अश्विनी राठोड BA फर्स्ट इयर, दगडाबाई शेळके तेजस्विनी कुदळे BA फर्स्ट इयर, सुभाषचंद्र बोस नम्रता पांडे BSc सेकंड इयर, महात्मा गांधी कांचन मारकड BSc सेकंड इयर, पंतप्रधान इंदिरा गांधी शिवानी आडे BA फर्स्ट इयर, राकेश शर्मा आरती संजय जाधव BSc फर्स्ट इयर. मावळ्याच्या भूमिकेत आरती पोले आकांक्षा डाकोरे BSc फर्स्ट इयर. त्याचबरोबर आम्हाला म्युझिकची साथ देण्यासाठी इथे उपस्थित आहे सिद्धी सोनटक्के. आणि ह्या अनोख्या प्रयोगासाठी मला ज्या ज्या प्राध्यापकांची गरज लागली मी त्यांना कॉन्टॅक्ट करून फोन करून मदत मागितलेली आहे आणि त्या सर्वांनी मला ती मदत पूर्ण केलेली आहे. त्यासाठी मी सर्व प्राध्यापक वृंद आणि ज्यांना ज्यांना मी मदत मागितली त्या सर्वांचे नावं न घेता आभार व्यक्त करते. आणि पुढील जो प्रयोग तुमच्यासमोर सादर होणार आहे त्यासाठी आपण आतुरतेने वाट बघत आहातच, परंतु तो खूप छान होईल अशी दाद मला तुमच्या टाळ्यांतून मिळेलच अशी आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. आणि आज महत्वाचा दिवस आहे शहीद दिन. भगतसिंग म्हणाले होते, आज भारत भूसाठी आम्हाला फाशी दिली नाही तर आमच्यावर अन्याय होईल. शहीद राजगुरू म्हणाले होते, मला फाशी झाली तर पेढे फाटा, माझे दुःख बाळगू नका, मी पुन्हा भारत मातेच्या सेवेसाठी जन्म घेणार आहे. जुलूम अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक जबाबदार असं आपला संविधान निर्माता सांगतो आपल्याला खडसावून. आणि हीच भूमिका शहीद राजगुरूंची होती. आज या शहीदांचा अमरदिवस त्यांचा स्मृतिदिन आहे. व्यापाऱ्याच्या रूपात आलेले ईस्ट इंडिया कंपनी, व्यापाऱ्याच्या रूपात आलेले गोरे लोक आम्ही कधीही मालक म्हणून सहन करणार नाही असे राजगुरू करत होते. आणि शहीदों की चिताओं पर हर बरस लगेंगे मेरे, वतन पर मर मिटने वालों का यही बाकी निशा होगा. इतकंच नाही, many critics, many historians are of opinion that Mahatma Gandhi deserved the royal share, especially in the Indian freedom struggle. आणि म्हणून असे हे मोठे लोक येऊन गेलेले आहेत. या संदर्भात मी आता भाषण करतो आपल्या विशेष अतिथींना थोडंसं त्यांनी शुभेच्छा प्रदान कराव्या. सन्माननीय श्रद्धेय आगेबाबा यांच्या स्मृतीला वंदन. आमच्या वसला ठाकूर नाईक यांच्या स्मृतीला वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित प्राध्यापक प्राध्यापिका सर्व विद्यार्थी आणि ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात नाटकात भाग घेतला ते माझे
सर्व नाट्यप्रेमी आणि नाट्यकलाकार या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांनी मुलींना शिक्षणाची संधी त्या काळात दिली त्याचं प्रतीक तुम्हाला आज दिसलं असेल. इथं ते कोणत्या गोष्टीवर आहे माहीत नाही, पण रवी चापके नवरा आहे, त्याची बायको RSS अध्यक्ष आहे. तर हे तेव्हा शक्य झालं की त्यांनी त्यावेळेस स्त्रियांना शिक्षणाची संधी दिली. तुम्हाला फार कमी ठिकाणी पाहायला भेटत असेल की सन्मानानं बायको स्टेजवर बसली आणि नवरा संचालन करून राहिले. या दोघांकडे एकदा जोरदार वेळ करून एकच विषय देऊ. इथं चांगलं नाटकाच्या माध्यमातून नवीन पिढीला ज्या लोकांचं त्याग झालं, बलिदान झालं, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं, आपलं आयुष्य संपवलं आणि तुम्हाला आम्हाला हे सुखाचे दिवस स्वातंत्र्याचे पाण्याकडे मिळाले, ते केवळ त्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी त्या लोकांची जे बलिदानाची माहिती आहे, हे स्वतंत्र करण्याची माहिती आहे, ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मी आपला अधिक वेळ घेणार नाही, परंतु 1947 पूर्वीचा जर तुम्ही जो काळ आठवला असेल की जेव्हा आपल्या भारतावर तिरंगा नव्हता, हा तिरंगा फडकविण्याकरता अनेक लोकांनी त्याग केला, बलिदान केलं, आपला जीव दिला. नाटकाची स्टोरी खूप छान आहे, पण त्याच्यावर माझ्या 2 ओळी फक्त त्या माझ्या तिरंगा नावाच्या छोटीशी कविता मी आपल्यासमोर सादर करतो आणि आपण लगेच नाटकाला. 47 पूर्वीचा काळ अनेक लोकांनी या तिरंगा मिळवण्याकरता त्याग केला, बलिदान केलं. शीर्षक आहे तिरंगा. माझा देश महान, माझा देश महान, या तिरंग्याकरता किती लोकांनी दिले प्राण, पण त्यांची नाही आज लोकांना जाण. माझा देश महान, या तिरंग्याकरता किती लोकांनी दिले प्राण, पण त्याची नाही लोकांना जाण. तिरंगा समजतात जशी आपल्याच बापदाद्याची स्टेट आहे. तिरंगा समजतात जशी आपल्याच बापदाद्याची स्टेट आहे. या राजकीय लोकांनी तशी ती वाटून घेतलेली आहे. त्या तिरंग्यातील हिरवा रंग मुसलमान म्हणतो माझा, त्या तिरंग्यातील हिरवा रंग मुसलमान म्हणतो माझा, पांढरा रंग काँग्रेसवाले म्हणतात माझा आणि भगवा रंग हिंदू म्हणतात माझा. त्या तिरंग्यातील हिरवा रंग मुसलमान म्हणतो माझा, भगवा रंग हिंदू म्हणतो माझा, पांढरा रंग काँग्रेसवाले म्हणतात माझा आणि त्या पांढऱ्या शुभ्र भागावर डाग पाडले भ्रष्टाचार आणि बलात्काराचे आणि मधले चक्र सुद्धा VP सिंग म्हणतो माझे, मधले चक्र सुद्धा VP सिंग म्हणतात माझे. त्या चक्राचा रंग निळा, त्या चक्राचा रंग निळा, मायावती म्हणते त्या रंगाचा लागला मला लळा आणि हजारो रुपयांच्या नोटांच्या माळा करून घाला माझ्याकडे. त्या चक्राचा रंग निळा आणि मायावती म्हणते त्या रंगाचा लागला मला लळा आणि हजारो रुपयांच्या नोटांच्या माळा करून घाला माझ्या गळ्या. त्या तिरंग्याची शेवटी उरली फक्त काठी, त्या तिरंग्याची शेवटी उरली फक्त काठी आणि भाजप सेना म्हणते ती सुद्धा आमच्यासाठी. त्या तिरंग्याची उरली फक्त काठी आणि भाजप सेना म्हणते ती सुद्धा आमच्यासाठी. उमा भारतीने तर धमालच केली, अख्खा तिरंगा घेऊनच पळाली. त्यावेळेस उमा भारतीने एकदा तिरंगा यात्रा काढली होती. या तिरंग्याची उरली फक्त काठी आणि भाजप सेना म्हणते ती सुद्धा आमच्यासाठी. उमाने तर धमालच केली, अख्खा तिरंगा घेऊनच पळाली. आणि आता नुकतेच काही वर्षापूर्वी अण्णा हजारे आणि केजरीवालनी त्या तिरंग्याला आपली ढालच केली. आणि काही वर्षापूर्वी अण्णा हजारे आणि केजरीवालनी त्या तिरंग्याला आपली ढालच केली. या तिरंग्यातील सगळं काही सगळ्यांनी वाटून घेतल्यानंतर, या तिरंग्यातील सगळं काही सर्वांनी वाटून घेतल्यानंतर भारताकरता आणि भारतीय जनतेकरता उरते तरी काय. आणि आजचे अधिकारी आणि राजकीय लोक म्हणतात धर्माचे पाय, धर्माचे पाय, धर्माचे पाय, धर्माचे पाय. महाविद्यालयाच्या त्यांच्या माणूसकीस अभिवादन करतो. आज शहीद दिवस आहे, त्यानिमित्त ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलं आजच्या दिवशी, असं फासावर लटकले ते सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग
यांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचं सांस्कृतिक कार्य संचालनालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि ITP ह्युमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आझाद हिंदची गाथा नाटक या ठिकाणी आज होत आहे. चंदनकर मॅडमने आपल्या प्रस्ताविकात सांगितलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून एकट्या अमरावती विद्यापीठात 410 महाविद्यालय आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 5-6 हजाराच्या वर महाविद्यालय असतील. त्यातून 75 महाविद्यालयामध्ये आपल्या महाविद्यालयाची निवड झाली. ही खरोखरच आपल्या महाविद्यालयासाठी अतिशय आनंदाची. सांस्कृतिक मंच चालू केला. आज अतिशय योग्य पाहुणे आम्हाला मिळालेले आहेत, ज्यांना खऱ्या अर्थानं नाटकाची जाण आहे. पुसदमध्ये नाटक पाहणे अतिशय दुरापास्त आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेलं की बघायला मिळते, परंतु पुसद सारख्या ठिकाणी भाऊंनी पुढाकार घेऊन सांस्कृतिक मंच स्थापन केला आणि या सांस्कृतिक मंचाद्वारे पुसदच्या नागरिकांना ही नाटक बघण्याची मेजवानी प्राप्त झाली. त्याबद्दल आपल्या जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सदस्य आदरणीय दीपक भाऊ कवी मानाचे आहेत, ते या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले. त्याचा खरोखर आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. राष्ट्रीय योजनेच्या कार्यक्रम अधिकारी ज्यांनी 1 महिन्यापासून अतिशय मेहनत घेऊन हे नाटक बसवलं आहे, त्यांच्या सहकारी गोडबोले मॅडम, बर्डे मॅडम, तिखे मॅडम, सुरजोशी सर, चापके सर, महाविद्यालयातील सर्व उपस्थित माझे सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी, कर्मचारी बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आपण सर्व विद्यार्थिनी, मी सर्वप्रथम या 18 विद्यार्थिनींचं मनपूर्वक अभिनंदन करतो की ज्यांनी अतिशय मेहनत घेऊन, भाऊ आपल्याला कल्पना आहे की प्रोफेशनल जे नाटकं असतात त्यांना खूप प्रचंड अशी मेहनत घ्यावी लागते, परंतु ह्या मुलींनी पहिल्यांदाच नाटक सादर केलं, त्यामुळे किती अडचणींना सामोरं जावं लागते आणि एखादी व्यक्तिरेखा उभी करणं किती अवघड आहे हे मुलींनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीतून आणि त्यांनी केलेल्या प्रॅक्टिसमधून आम्हाला बघायला मिळालं. त्या निमित्त मी मुलीचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आपण ही जी पात्र आहेत ते जिवंत, आता सगळं ते आपल्यासमोर येणारच आहे. झाशीची राणी असतील, मैं जान दे दूंगी लेकिन मेरी झाशी नहीं दूंगी. लोकमान्य टिळक, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? मुलींना कोणी बाहेर जाऊ नये, सर्व आजादी दूंगा. आता जिवंतपणा आणण्याचं काम अतिशय मेहनतीतून या मुलींनी केलेलं आहे. आज हे आपल्याला अर्ध्या तासात आता हे नाटक बघायला मिळणार आहे. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे, सरांनी सांगितल्याप्रमाणे याचा लाईव्ह सगळं संपूर्ण महाराष्ट्रात दाखवलं जात आहे आणि माननीय शिक्षण मंत्री चंद्रकांतजी पाटील सुद्धा आपल्याशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाच्या दरम्यान केव्हाही. तर पुनश्च मी पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या सौभाग्यवतीचं नाव घ्यायचं विसरून गेलो मी. सौ स्मिता पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. चंदनकर मॅडमचा फोन आला रात्री की मॅडम तुम्हाला यायचं आहे, तर चला म्हटलं. त्यांनी सुद्धा होकार दिला. त्यांचं सुद्धा महाविद्यालयामध्ये मी स्वागत करतो. पुनश्च आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करून मी माझं अध्यक्षीय समारोप करतो. धन्यवाद.
असतो की लाचारी की सत्याग्रह हा आत्मदहनाने सिद्ध होतो असे मला वाटत नाही. आत्मसंरक्षण ही प्रत्येक प्राणीमात्राची सहज प्रवृत्ती आहे. आम्ही ब्रिटिश आणि साम्राज्यवादी धोरणांशी लढा पुकारला आहे. गोरे लोक व्यापाराच्या निमित्ताने आमच्या देशात येतात इतकं ठीक होते, पण या साम्राज्यवादी धोरणाविषयी दमनाचा वापर करून आमच्या देशातील प्रजेस गुलाम बनवले आहे. सामान्य नागरिकास त्यांच्या कुठेही कार्याची जाणीव करून देऊन परकीयांची जागा दाखवून उद्युक्त करणे हे आम्हा शिक्षित तरुणांचे आद्य कर्तव्य आहे. मी माझ्या मातृभूमीतून स्वातंत्र्याच्या वेळीतून मुक्त करण्याचा धर्म स्वीकारला आहे आणि तो जर रक्ताची आहुती मागत असेल तर आम्ही आमच्या डोक्याला कफन बांधून आत्मसमर्पण करण्यास तयार आहोत. हे माझ्या मातृभूमीवर असलेले प्रेम आहे आणि तो जर रक्ताची आहुती मागत असेल तर आम्ही आमच्या डोक्याला कफन बांधून आत्मसमर्पण करण्यास तयार आहोत. सरकार जर या गुन्हा समजत असेल तर सरकारला प्रश्न आहे, कशाला सजा देणार आहात? सरपरोशी गीत म्हणणं ज्यांच्या मनात शिल्लक आहे ते सारे कात्याच्यात म्हणजे सरकारच्या विरोधात किती दम आहे ते बघण्यास आम्ही सिद्ध आहोत. सरपरोशी गीत म्हणणं अब हमारे दिल में देखना है जोर कितना बाजुए कातिल में. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. आणि एक होता या राजाचा मीरवंतर, ज्यांनी लोकांचा एकजुटीने संघर्ष करण्याचा संदेश दिला आणि स्वतःचा प्राण ब्रिटिशांच्या प्रभावाखाली दिले. मित्रांनो, परदेशी वस्तू जाऊन टाका आणि स्वदेशीचा वापर करा. तुम्ही असे हिंदू मुसलमान म्हणून एकमेकाशी वैभव करण्यात काहीच अर्थ नाही. आपल्या सगळ्यांचे रक्त एकच आहे. आपण ते तसे वाया घालवण्यापेक्षा एकजूट होऊन ही परकीय राज्यसत्ता उलटून लावू. आपण जर असंच एकमेकात लढत राहिलो तर त्यांना आपल्यावर राज्य करणे सोपे होईल. त्यांची तोडाफोडा आणि राज्य करा ही नीती ओळखा. मित्रांनो, आपण एका खऱ्या माणसाचे आणि रक्त माणसाचे आहोत ना. मग आपला जात धर्म पंथ असे भेद कशाला हवेत? ईश्वर आणि धर्म दोन्ही एकाच शक्तीची नावे आहेत. आपण असे एकमेकात लढण्यापेक्षा
आपल्याला देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच 1724 पासून असलेली जुलमी निजामाची राज्य सुद्धा संपवून टाकायची आहे. आज मराठी, कानडी आणि तेलुगू मधील सुमारे 2 कोटी जनता ही इंग्रजांच्या अन्याय अत्याचाराला कंटाळलेली आहे. आपल्याला आपल्या आयातुरींची आबरू वाचवायची असेल तर आपल्याला सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही. बांधवांनो, तुम्हाला राजा शिवछत्रपतींची शपथ आहे. जर आपल्याला राजा शिवछत्रपतींचे राज्य हवे असेल, अहिल्यादेवींचे राज्य हवे असेल, झाशीच्या राणीचे राज्य हवे असेल, तर अशा आगामी अवलादींना निघून मारल्याशिवाय त्यांचा संपूर्ण नाश केल्याशिवाय आपल्या स्त्रियांची आबरूची लढतरे काढण्याचे रजाकरांचे केंद्र हसनाबाद इथे बसले आहे. मी माझ्या अपंग मुलाला काठीवर घेऊन ते उद्ध्वस्त करण्यासाठी जात आहे. बांधवांनो, तुम्ही जो बाजूने हव्या चढवून आपल्या मराठवाड्याला या दुर्मी राजवटीपासून मुक्त करून घ्या. बोला हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तो एक होते ज्यांचे स्वातंत्र्य प्राप्तीचे मार्ग तेरे होते. भारत माँ का लाल बनाओ, तेजस्वी की लाल था. भारत माँ का लाल बनाओ, तेजस्वी की लाल था. सुभाष चंद्र के नाम लिखो अपने हिंदुस्तान का. एक सपूत कटक में जन्मा भारत माँ का मूरत वाला. एक सपूत कटक में जन्मा भारत माँ का मूरत वाला. उज्ज्वल कुंडलाया जिसने पूर्णता उसका नाम लिया. एक सपूत कटक में जन्मा भारत माँ का मूरत वाला. पवित्र बाबर अपनी माँ का क्रांति में जन्मभूत बड़े. दुष्ट दंड संकट देश के खातिर खूब लड़े. एक सपूत कटक में जन्मा भारत माँ का मूरत वाला. हिंद फौज का बल निर्णायक देश की ताकत दिखलाने. हिंद फौज का बल निर्णायक देश की ताकत दिखलाने. फॉरवर्ड ब्लॉक बनाकर जिसने अंग्रेजों को धूल चटा दी. एक सपूत कटक में जन्मा भारत माँ का मूरत वाला. मिलकर सब करते हैं हम वंदन इस वीर को. मिलकर सब करते हैं हम वंदन इस वीर को. करते हैं शर्शान मन पराक्रम की शमशीर को. एक सपूत कटक में जन्मा भारत माँ का मूरत वाला. भारत माँ का मूरत वाला. भारत माँ का मूरत वाला. आज इथे जमलेल्या प्रत्येकाची वैयक्तिक भावना ही वेगळी असू शकते, पण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी विचार करता सर्वांची एकत्रित सामूहिक भावना ही एकच असायला हवी. ती म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य, संपूर्ण आझादी. आणि आपण जे काही स्वातंत्र्य प्राप्त करू ते स्वतःच्या हिमतीवरच असेल. कुणाची भीक म्हणून मिळालेलं स्वातंत्र्य आपण कधीही स्वीकारणार नाही. आजादी मागने से नहीं छीनने से मिलती है. आणि हा देश केवळ आणि केवळ सशस्त्र क्रांतीनेच प्राप्त होऊ शकतो असा मला ठाम विश्वास आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो. तो मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. भारत, मैं तुम्हें आजादी दूंगा. आजाद हिंद की जय, आजाद हिंद की जय. आणि जे की ज्यांनी सत्य आणि अहिंसा या मार्गावर चालून संपूर्ण विश्वाला स्वातंत्र्याचा एक
आपल्या भारत भूमीला स्वातंत्र्य करून देऊ. बोला भारत माता की जय. वाव, what a characters. असं वाटत होतं की मी साक्षात त्यांना माझ्या डोळ्यांनी पाहतो. किती महान लोक होते ना हे. या सर्वांची विचारधारा वेगवेगळी असून देखील स्वातंत्र्य लढाईमध्ये कसे एकत्र लढले. यांचे लढण्याचे मार्ग वेगळे असले तरी उद्देश मात्र एकच होता, भारताला स्वातंत्र्य करणं. आणि आज यांच्यामुळे तुम्ही हा स्वातंत्र्य भारताचा अमृत महोत्सव साजरा करताय. चल, आज मी तुला तुझ्या असाइनमेंटसाठी खूप महत्त्वाचे मुद्दे देतो. आज मी तुला स्वतंत्र भारताची गोष्ट ऐकवतो. आज मी तुला आझाद हिंदची गाथा ऐकवतो. तर एक, आझाद हिंदची गाथाची सुरुवात 15 ऑगस्ट 1947 रोजी झाली. त्या दिवशी 200 वर्षापर्यंत गुलामीत असलेला आपला देश स्वातंत्र्य झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्या दिवशी म्हणजे 26 जानेवारीला लागू केले आणि आपला देश प्रजासत्ताक झाला. हजारो भाषा आणि विविध संस्कृतींना आपल्या विशाल अंतर्मनात सामावून संपूर्ण विश्वाला वसुधैव कुटुंबकम हा संदेश दिला. सगळ्यांना समान अधिकार, समान न्याय, समान शिक्षण, आपल्या सगळ्या नागरिकांच्या हक्काचे अधिकार देऊन भारत बनला. जगातील सर्वात मोठा भारत, जगातील सर्वात मोठी लोकतंत्र स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या निवडणुकीमध्ये सगळ्या भारतीयांनी आपल्या मतदाराचा हक्क बजावून लोकशाहीला आणखी मजबूत केले आणि त्याच लोकशाहीमुळे आपल्याला मिळाली पहिली महिला पंतप्रधान, पहिली महिला राष्ट्रपती आणि पहिली महिला आदिवासी राष्ट्रपती. क्रांतीने स्वातंत्र्य मिळवणार. या देशात प्रत्येक दशकात क्रांती ही झालेलीच आहे. जनक्रांती, लोकक्रांती आणि सामाजिक क्रांती बरोबरच हरित क्रांती आणि श्वेत क्रांती ही झाली, ज्यांच्यामुळे शेती व्यवसाय आणि दुग्ध व्यवसायामध्ये आली क्रांती. या देशाने अंतरिक्षात देखील एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. पोखरणमध्ये झालेली पहिली न्यूक्लिअर बॉम्ब टेस्ट, कुंभामध्ये आकाशात भरारी घेणारं पहिलं रॉकेट अग्निमिसाईल आणि चंद्रयानाच्या यशस्वी उडाणानंतर भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहावर देखील झेंडा गाजविला. आकाशातून एक वेगळाच भारत दिसू लागला जेव्हा राकेश शर्माने अंतराळातून एक वेगळाच भारत दाखविला. ऊपर से भारत कैसा दिखता है. सारे जहां से
थँक्यू सर. करके सारे सब यही करे जाएंगे. सब सर्वशुद्धि आत्मशुद्धि सात प्यारे आएंगे. सब सर्वशुद्धि आत्मशुद्धि सात प्यारे आएंगे. या गोष्टीची प्रचिती नुकतीच आपल्याला या नाट्याद्वारे आले आहे. आमच्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय संचालनालय आणि आर्टिस्टिक ह्युमन यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद हिंदची गाथा या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षस्थान आमच्या सेवायोजनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक रत्नदीप गोंधळे ज्यांना महाविद्यालयाची निवड करण्यास मोलाचे सहकार्य लाभले, त्यांच्यामुळे आमच्या महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सरिता टाके नाट्यप्रयोग यशस्वी रीतीने करू शकल्या, त्यांचे खूप आभार. दर्शक महाजन सर, सुमे सर यांचे सहकार्य मिळाले त्याबद्दल त्यांचे देखील आभार. आमच्या महाविद्यालयाच्या संगीत विभाग प्रमुख डॉक्टर साधना मोहोळ यांनी गीतांना चाली दिल्या त्याबद्दल मनस्वी आभार मानले. तत्वतच सिद्धी सोनटके हिने सुंदर गीत प्रस्तुत केले त्यासाठी खूप खूप कौतुक करते. आमच्या महाविद्यालयाचा आता समृद्ध संगीत विभाग पुन्हा एकदा प्रसिद्धी घेऊन गेला. पाटील सर यांच्या आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदर्श पाटील सर यांच्या कर्मचारी आमच्या बहिणी सौ स्मिता पाटील ह्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची छाप मारण्यास आवर्जून उपस्थित झाल्या, त्यांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व सन्माननीय सदस्य डॉक्टर रवी सापटे सर, डॉक्टर अमित सुरजेचे सर, डॉक्टर वैशाली पांडे मॅडम, डॉक्टर आशू बर्डे